चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6 चा डेसिमल फ्रॅक्शन. आपण गेल्या लेसन मध्ये ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन बघितले. त्याच्यामध्ये आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन तसंच मिक्स नंबर बघितले. आता आपल्याला इथे डेसिमल फ्रॅक्शन बघायचंय. सगळ्यात पहिलं फ्रॅक्शन म्हणजे काय हे आपण बघितलं, तर इथे रिव्हिजन बघूया. फ्रॅक्शन म्हणजे जो नंबर पूर्ण नाही त्याला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन. आपण याच्यामध्ये 3/4 प्रॉपर फ्रॅक्शन, 10/4 इम्प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर म्हणजे ज्याचा न्यूमरेटर हा लहान असतो तो प्रॉपर फ्रॅक्शन, न्यूमरेटर मोठा इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मिक्स नंबर म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शनलाच आपण कन्वर्ट करतो मिक्स नंबर मध्ये. हे बघितलेले आहे. आणि आज आपल्याला बघायचं आहे डेसिमल फ्रॅक्शन. पहा, डेसिमल फ्रॅक्शनचा उपयोग आपण आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा करतो. बघा, आपण काय म्हणतो, आज मी एक वही आणली. कितीला वही आणली, तर 25 रुपीज आणि 50 पैसे, 25.5 किंवा 25 and 50 पैसे. हाच झाला डेसिमल फ्रॅक्शन. ह्या जो पॉइंट देतो ह्याला म्हणायचं डेसिमल पॉइंट. आणि डेसिमल पॉइंट असलेला नंबर म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन. ह्याचा आपण उपयोग आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये नेहमी करतो. बघा, जो पूर्ण नंबर नाही असा नंबर आणि ज्याला आपण डेसिमल पॉइंट देऊन लिहितो त्याला म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. पहा, इथे तुमच्या बुकमध्ये एक अक्षय वस्तू भांडार दिलंय. पेनची किंमत त्याच्यात दिलेली आहे 4.5 रुपये, 4 रुपीज अँड 50 पैसे. डेसिमल पॉइंट त्याच्यामध्ये दिलेला आहे. तसंच बघा, आपण दूध घेतो 1 लिटर, म्हणजेच किती मिलीलिटर आपण दूध घेतो ह्याच्यामध्ये, 1000 मिलीलिटर. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1000 ग्रॅम. किंवा आपण हाफ केजी घेतो, हाफ केजी साखर द्या किंवा हाफ केजी कोणतीही वस्तू, आपण हाफ केजी शुगर, हाफ केजी जॅगरी किंवा हाफ केजी व्हेजिटेबल मागतो, तेव्हा आपण किती ग्रॅम घेतो, 500 ग्रॅम. किंवा आपण 3/4 मागतो, 3/4 केजी म्हणजे किती, म्हणजे 750 ग्रॅम. किंवा क्वार्टर केजी, पाव किलो, पाऊण किलो, हाफ, अर्धा किलो, 1 किलो. आपण जेव्हा पाव किलो म्हणतो, क्वार्टर केजी, तेव्हा आपण किती मागतो, 250 ग्रॅम. मग कधीतरी आपण म्हणतो बघा की 1/4 किलो द्या. मग 1/4 किलो म्हणजे किती, 1 किलोग्रॅम अँड क्वार्टर, म्हणजेच किती, 1000 ग्रॅम आणि 250 ग्रॅम, म्हणजे किती, 1250 ग्रॅम. मी इथे एक तुमच्याच बुक मधलं एक एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, इथे मार्केटमध्ये गेल्यावरती पोटॅटो घेतलेले आहेत 750 ग्रॅम, ओनियन घेतलेले आहेत 1000 ग्रॅम, कॅबेज घेतलेले आहेत 500 ग्रॅम आणि टोमॅटोज 250 ग्रॅम. आता ह्याची जर ऍडिशन केली आपण तर 2500 ग्रॅम येते. यालाच कन्वर्ट केजी मध्ये, आपण केजी मध्ये गेलेलं आहे. बघा, 750 ग्रॅमचं 0.750 किलोग्रॅम झालेलं आहे. कारण 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे. 750 ग्रॅम ह्याला कन्वर्ट केजी मध्ये करताना याचा आन्सर कसं येणार बघा, 0.750 किलोग्रॅम. 1000 ग्रॅम 1 किलोग्रॅम, 500 ग्रॅम 0.500 किलोग्रॅम, 250 ग्रॅम 0.250 किलोग्रॅम. आता जर आपण याची ऍडिशन केली तर 2.500 किलोग्रॅम. बघा, हा आला आपला डेसिमल फ्रॅक्शन. आता बघा, टोटल व्हेजिटेबलचं वेट किती आपण काढलेलं आहे, टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल इज इक्वल टू 2500 grams.
बघा आता 2500 ग्रॅमला आपल्याला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करताना आपण काय केलेलं आहे, 2500 डिवाइड बाय 2500 डिवाइड बाय 1000. 1000च का, तर ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करताना 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम म्हणून आपण इथे डिवाइड केलेलं आहे 1000 ग्रॅमनी. आपला आन्सर येईल 2.500 किलोग्रॅम. किलोग्रॅम येणार आहे, ग्रॅम आहे त्याचे किलोग्रॅम मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. कसं कन्वर्जन केलेलं आहे, 1000नी त्याला आपण डिवाइड केलेलं आहे. आता बघा हेच आपण सुद्धा असं सुद्धा 2.5 kg, मराठीमध्ये आपण ह्याला 2.5 किलो म्हणतो, 2.5 kg. हा झाला आपला हा डेसिमल फ्रॅक्शन. तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे. पुढे बघूया आपण. इथे तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय हे थोडक्यात सांगितलेलं आहे बघा. इफ रेफर टू अ फ्रॅक्शन वेअर द डिनॉमिनेटर इज पॉवर ऑफ 10 सच एज 10, 100, 1000 एक्सेट्रा. One may note down decimal fraction with the help of decimal point. Decimal point जिथे असतो तो आपला डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन ओळखायची हे कसं आहे की नंबर मध्ये डेसिमल पॉइंट आला की तो नंबर आहे डेसिमल फ्रॅक्शन. बघा आता आपण प्रॅक्टिस सेट कडे पहा. प्रॅक्टिस सेट 14 मध्ये हा क्वेश्चन आहे. प्लेस, डिजिट आणि प्लेस व्हॅल्यू याची आहे. तर इथे आपल्याला डिजिट दिलेले आहेत आणि त्याची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. 3 ची इथे दाखवलेली आहे बघा. प्लेस व्हॅल्यू इथे 300 आहे, 3 ची प्लेस व्हॅल्यू. 7 ची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे, हा नंबर बघा इथे आपल्याला हा नंबर दिलेला आहे. या नंबर मधली व्हॅल्यू तुम्हाला सांगायची आहे. 7 ची व्हॅल्यू किती आहे, तर 10th प्लेसला आहे तो, व्हॅल्यू त्याची 70. 8 हा युनिट प्लेसला आहे, त्याची व्हॅल्यू येणार आहे 8. आणि बघा इथे डेसिमल पॉइंटच्या पुढचा जो प्लेस असतो त्याला म्हणायचं 10th प्लेस. 10th प्लेसला 0 आहे, त्याची व्हॅल्यू 0. डेसिमल पॉइंटच्या उजवीकडे सेकंड प्लेस असतं त्याला म्हणायचं 100th प्लेस, त्याची व्हॅल्यू आहे 2. आणि त्याची प्लेस डिजिट आहे तो 2, त्याची प्लेस व्हॅल्यू आपण कशी काढणार, 2/100. थर्ड जो आहे डेसिमल पॉइंटच्या उजव्या साईडला नंबर तो आहे 5 आणि त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 5/1000 म्हणजेच 0.005 आणि ह्याची व्हॅल्यू याची येणार 0.02. कारण 100 आहे म्हणून डेसिमल पॉइंटच्या उजव्या साईडला 2 आकडे येतील. इथे 1000 आहे म्हणून डेसिमल पॉइंटच्या उजव्या साईडला 3 आकडे येतील. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. पहा आता प्रॅक्टिस सेट 14 मधला आपण सेकंड बघतोय. सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल त्यातलं आहे 905.5 प्लस 27.197. बघा आपण याची अरेंजमेंट करून घेऊया. डेसिमल फ्रॅक्शनचं आपल्याला ऍडिशन करताना किंवा सबट्रॅक्शन करताना सगळ्यात महत्वाचा रूल म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनच्या खाली डेसिमल फ्रॅक्शन हा आला पाहिजे. बघा डेसिमल फ्रॅक्शन खाली डेसिमल फ्रॅक्शन, इकडचे नंबर इकडे, इकडचे नंबर इकडे. हे जर तुमची मांडणी करायला चुकली, अरेंजमेंट करायला चुकली तर तुमचा आन्सर पूर्णपणे चुकणार आहे. आता बघा इथे मी काय केलं, इथे फक्त 5 होता डेसिमल पॉइंटच्या इकडे, त्याच्यामुळे मी इथे काय करणार आहे, इथे 0 घेणार आहे. इकडे तुम्ही 0 घेतले तरी त्याची व्हॅल्यू अजिबात चेंज होत नाही. आता मी याची ऍडिशन करणार आहे 7, 9, 6. पॉइंट इथेच द्यायचा, परत आन्सर मध्ये पण पॉइंट खाली झाला पाहिजे आणि इकडून जर काही कॅरी करायचं असेल तर घेऊ शकता, पण पॉइंट हा हलवायचा नाहीये. 12 इकडे 1 कॅरी केला आपण, 3, 9. पहा सोपं आपल्या ऍडिशन सारखीच ऍडिशन आहे, फक्त डेसिमल पॉइंटच्या खाली अरेंजमेंट डेसिमल पॉइंटची झाली पाहिजे आणि तसंच आन्सर मध्ये पण सेम तसंच आलं पाहिजे. बघा सेकंड एक्झाम्पल 39, फक्त इथे 39 तुम्हाला दिलेले आहेत, प्लस 765. आता ह्याची अरेंजमेंट करताना 39.00 आपण घेतले आणि 700.65. बघा अरेंजमेंट बघा, परत पॉइंट इथे आन्सरला दिला, इथे 65, 9, 3, 7. एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला अरेंजमेंट ह्याची जमली पाहिजे, ती पण सोपी आहे. डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट हा आला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचंय आपण, बाकी काहीच नाही. नेक्स्ट बघूया 40
प्लस 27.7 प्लस 2.451 3 आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. 40.00 देऊन घ्यायचे आहेत प्लस 27.7 आहे फक्त इथे, त्याच्या पुढे पण 0 देऊन घ्यायचे आहेत प्लस 2.451 आणि ऍडिशन करायची. पहिले आन्सरला इथे डेसिमल पॉइंट देऊन घ्यायचा आहे. 1 5 7 आणि 4 11 1 1 इकडे आपण कॅरी केला 7 आणि 2 9 0 1 परत एक कॅरी झाला 7. एकदम इझी आहे, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. बघा हे 3 होते ऍडिशनचे. पुढे आपल्याला सबस्ट्रॅक्शन क्वेश्चन थर्ड आहे. सबस्ट्रॅक्ट. फर्स्ट एक्झाम्पल 85.96 मायनस 2.345. अरेंजमेंट परत तशीच करायची आहे. पॉइंट खाली पॉइंट द्यायचा 2 3 4 5. इथे 0 घेतलात तरी चालेल, नाही घेतलात तरी चालेल, व्हॅल्यू त्याची 0 5 0 1 कॅरी केला 13 परत इथे 1 कॅरी डेसिमल पॉइंट खाली डेसिमल पॉइंट. इथे आला आन्सर आपलं 8 आणि 88 पॉइंट्स. सॉरी इथे आपण परत सबस्ट्रॅक्शन करायचंय, ऍडिशन नाही, सॉरी इथे सबस्ट्रॅक्शन करायचंय आपल्याला. बघा सबस्ट्रॅक्शन करणार 10 मायनस 5 5 इकडून एक 1 कॅरी केला 5 मायनस 4 1 9 मायनस 3 6 आणि इथे पण आपल्याला 5 मायनस 2 3 आणि 8 83.6615. आता सेकंड एक्झाम्पल बघूया सबस्ट्रॅक्शनचं. 632.24 मायनस 97.45. सेम अरेंजमेंट करायची आपल्याला. पॉइंट खाली पॉइंट द्यायचा आहे 97.45. 4 मायनस 5 नाही म्हणून इकडून एक कॅरी केला 14 मायनस 5 9 इकडून 1 गेला परत इकडून 1 घेतला 11 मायनस 4 7 इथून एक पॉइंट गेलेला आहे परत इकडे 11 मायनस 7 4 इथे आला आणि परत इकडून एक 2 12 मायनस 9 3 आणि इथे 5 कॅरी करत जायचं. आपण नॉर्मल जसं सबस्ट्रॅक्शन करतो तसं. आता लास्ट एक सबस्ट्रॅक्शनचं आहे बघा 200.005. बघा इथे आपल्याला .005 पहा 200.005 मायनस 17.186. काय करणार आपण इथे 15 मायनस 6 करणार 9 1 इकडून कॅरी केला परत 9 मायनस 8 1 इथे परत 1 कॅरी केला आणि 9 मायनस 1 8 आणि इथे आलं 281. आपण नॉर्मली आपण सबस्ट्रॅक्शन करतो तसं सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. आता पुढे आहेत आपल्याला वर्ड प्रॉब्लेम. पाहूया आपण आता वर्ड प्रॉब्लेम. फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस, 12 kilometer 460 meter by car and walk 640 meter. How many kilometer did he travel together? Write your answer in decimal fraction. बघा आपण आधी लिहून घेऊया काय काय आहे ते याच्यामध्ये. बघा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. बसचं डिस्टन्स किती आहे 42 किलोमीटर आणि 365 मीटर. म्हणजेच काय आपण घेणार हे 42.365 किलोमीटर बरोबर. 42.365 कसं केलं हे मी तर 42 प्लस 365 42 प्लस 0.365 कारण हे आपण आता केजी मध्ये कन्वर्ट केलंय म्हणून 42 प्लस 0.360 किलोमीटर. हे तुम्हाला सुरुवातीलाच मी दाखवलेलं आहे. हे आपण करून घ्यायचं आहे. बघा आता ऍडिशन करायची आहे आपल्याला आता सगळ्याची. बसने किती ट्रॅव्हल केलेलं आहे त्यांनी 12 किलोमीटर अँड 460. परत डिस्टन्स ट्रॅव्हल
बाय कार. हे बसचं झालं. कारने किती केलेलं आहे 12 किलोमीटर अँड 460 मीटर म्हणजेच 12.460 किलोमीटर. आणि डिस्टन्स बाय वॉक पहा मी इथे बोर्ड लहान असल्यामुळे वरचं क्लीन करते. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वॉक किती आहे 640 मीटर म्हणजेच 0.640 किलोमीटर. आता आपण सगळ्यांचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करून घेतलेलं आहे. आता आपण त्यांची ऍडिशन करायची. पहा टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 42.365 बाय कार by bus 12.460 car 0.640 वॉक. आता ह्याची आपण ऍडिशन करून घ्यायची कारण आपल्याला टोटल हे काढायचं आहे. ह्याची ऍडिशन केल्यावरती आन्सर येणार आहे 52. तुम्ही ऍडिशन करायची आहे 65 किलोमीटर. हे आपलं आलं आन्सर. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर वर्ड मध्ये आपण लिहून घेणार. डिस्टन्स ट्रॅव्हल ऑल टुगेदर बाय अविनाश इज इक्वल टू 55.465 किलोमीटर. इझी आहे. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे फक्त सगळं लिहून घ्यायचं आहे. आता आपण नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम बघूया. आयशा ब्रॉट 180 मीटर ऑफ क्लोथ फॉर हर सलवार अँड 225 मीटर फॉर हर कुर्ता. इफ द क्लॉथ कॉस्ट इज 120 पर मीटर हाऊ मच शी पे द शॉपकीपर. सगळ्यात पहिला आपल्याला एकूण टोटल ते मी किती कपडा खरेदी केला ते काढायला लागेल. टोटल लेंथ ऑफ क्लोथ हे आपला फिफ्थ आहे. क्लोथ बॉट इज इक्वल टू 1.80 मीटर प्लस 2.25 मीटर. 1.80 मीटर तुम्ही घेतलेला आहे सलवारसाठी आणि हे कुर्त्यासाठी. याची ऍडिशन करायची आहे. आलेला आहे आन्सर 4.05 मीटर. हा आता हे झालं टोटल क्लॉथ. आणि किंमत किती आहे कॉस्ट ऑफ 1 मीटर ते लिहून घ्यायचं आपण. कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ इज इक्वल टू ₹120. आता आपल्याला ह्या पूर्ण कपड्याची किंमत काढायची आहे. टोटल कॉस्ट ऑफ 4.05 मीटर क्लॉथ इज इक्वल टू काय करणार आपण 0.05 मीटर मल्टिप्लाय बाय 120. 120 ने आपण त्याला डिवाइड करणार आहोत. सॉरी मल्टिप्लाय करणार आहोत. 120 ने मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर आपलं बघा. आता याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. कसं आपण करणार आहोत ते बघूया. आता मी हे पुसून वरती दाखवते तुम्हाला. .05 मल्टिप्लाय 120. तुम्ही साधं जसं मल्टिप्लिकेशन करता पहिलं तसंच मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. विसरून जायचं की इथे डेसिमल पॉइंट आहे. अजिबात लक्षात ठेवू नका. आणि 120 ने आपण कसं मल्टिप्लाय करणार ते बघूया. म्हणजे 120 ने काय आन्सर येईल आपलं इथे 4866 एवढे आन्सर येते. आपण साध्या पद्धतीने जेव्हा मल्टिप्लाय करतो 0 नी 2 नी 12 नी हे आन्सर येईल. तुम्ही आन्सर काढून घ्या. हे आन्सर काढून झाल्यावरती डेसिमल पॉइंट आपण काउंट केलेला नाहीये. आता डेसिमल पॉइंट काउंट करायचं आहे की ह्या दोन्ही नंबर मध्ये डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला उजव्या साइडला किती आकडे आहेत 2. जर इथे सुद्धा आकडे असतात ते पण काउंट करायचे. पण इथे फक्त एकाच नंबर मध्ये आहेत. किती आहेत 2. मग आपण उजव्या साइडनी 1 2 आणि इथे दिला
डेसिमल पॉईंट. एकदम सिंपल मेथड आहे ही मल्टिप्लिकेशनची. सिंपल वेनी मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि डेसिमल पॉईंट नंतर काउंट करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करताना डेसिमल पॉईंट काउंट करायची गरज नाही. म्हणजे आपला अमाऊंट किती आलेली आहे 486. वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आपण हे वर्ड मध्ये लिहून घ्यायचं आहे. अमाऊंट टू बी पेड टू शॉपकीपर is equal to ₹486. बघा मल्टिप्लिकेशन इझी वेनीच केलेलं आहे. नीट लक्ष द्या. पुढे पण आलं तर मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेन. आता आपण नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. 6 आहे. सुजाता ब्रॉट अ वॉटरमेलॉन वेट 420. आपण सरळ लिहून घेऊया जे आपण वाचतोय ते. टोटल weight of watermelon is equal to 4.25 kg. weight पुढे आहे and gave 1 kg 750 gram to children. त्यातलं त्यांनी 1 किलो 700 ग्रॅम हे मुलांना दिलेले आहे. चिल्ड्रन इन हर नेबरहुड म्हणजे शेजारच्या मुलांना दिलेलं आहे. हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट म्हणजे हे देऊन झाल्यावर तिच्याकडे किती उरलेलं आहे आपल्याला इथे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. बघा टोटल वेट आपण लिहून घेतलेलं आहे. आता पुढे आपण लिहून घेणार वेट ऑफ वॉटरमेलॉन गिवन. किती वेटचं वॉटरमेलॉन दिलेले आहे तर 1 kg आणि 750 ग्रॅम म्हणजेच आपण लिहिणार 1.750 kg. आता ह्या दोघांचं आपल्याला हे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 4.25 kg मायनस 1.750 ग्रॅम. इथे झिरोला आपण 0 देऊन घेऊया. बघा हे केल्यावरती आपला आन्सर येणार आहे. मायनस केल्यावरती 0 0 5 मायनस 5 0 2 इकडे नाही म्हणून आपण 12 घेणार. 12 मायनस 7 5 इथून 1 घेतला 3 मायनस 1 2 kg. बरोबर आहे. म्हणजेच हे आपण 0 लिहिले काय नाही लिहिले काय आन्सर 2.5 kg. लिहिलेत तरी चालेल नाही लिहिलेत तरी चालेल. आणि आपलं वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून आन्सर आपल्याला वर्ड मध्ये लिहून घ्यायचं आहे. पहा वेट ऑफ वॉटरमेलॉन लेफ्ट तिला किती उरलेलं आहे विथ सुजाता इज इक्वल टू 2.5 kg. हे तिच्याकडे उरलेल्या वॉटरमेलॉनचं वेट आहे. तुम्ही वर्ड प्रॉब्लेम लिहिल्यावरती प्रत्येक वेळेला आन्सर हे बॉक्स मध्ये लिहायचं आहे. त्याला सुद्धा हाफ पॉइंट असू असतो. या प्रॉब्लेम सेट मधलं लास्ट एक्झाम्पल आहे बघा. अनिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 85.6 किलोमीटर per hour. The road has speed limit of 55 kilometer per hour. By how much should he reduce her speed to be with the speed limit? म्हणजे ती 85.6 किलोमीटरनी पर आवर गाडी चालवत आहे पण रोडच्या स्पीडची लिमिट किती आहे 55. बघा आपण जे दिलंय ते पहिलं लिहून घ्यायचं. वर्ड प्रॉब्लेम असेल तरी काही घाबरायचं काम नाहीये. जे दिलंय ते पहिलं लिहून घ्यायचं आणि जे काढायचं आहे ते काढायला सुरुवात करायची. Anita is driving 85.6 kilometer per hour. 85.6 आणि ऍक्च्युअली स्पीड लिमिट किती आहे रोडची स्पीड लिमिट इज इक्वल टू 55 kg per hour. आता विचारलंय काय की तुम्ही स्पीड किती कमी करायला पाहिजे. आपण सिंपल वेनी ह्याचा सबस्ट्रॅक्शन करायचं. सो अनिता शुड रिड्यूस हर स्पीड बाय मायनस करायचं 80 इज इक्वल टू 85.6 मायनस 55 काहीच नाही तर मग 0 घ्यायचं आपण. मायनस केल्यावरती आन्सर आपलं येणार आहे 30.6 किलोमीटर पर आवर. पर ते वर्ड प्रॉब्लेम आहे. आन्सर आपल्याला बॉक्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. सो
Anita should reduce her speed by 30.6 किलोमीटर पर आवर. एकदम इझी आहे, काहीच अवघड नाही. इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तसंच तुम्हाला काही क्वेरी असतील तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता, मी त्याचे आन्सर